तिथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहकलहाचा सामना करतायत। काटोल नगर परिषदेसाठी देशमुखांनी मुलाऐवजी कार्यकर्त्यांची मर्जी रोखली। पारंपरिक विरोधक राहुल देशमुखांची हातमिळवणी केली आणि हीच गोष्ट त्यांचे पुत्र सलील देशमुखांना खुपली। त्यांनी थेट शरद पवारांकडे राजीनामा पाठवून दिला। शरद पवारांचे विश्वासू अनिल देशमुख विदर्भात गलित गात्र झालेली राष्ट्रवादी वाचवणार की गृहकलह सोडवणार, हा या घडीचा आत्ताचा मोठा प्रश्न आहे। शरद पवारांची विश्वासू अशी ओळख असलेल्या मग या काळात पवारांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 8 महिने तुरुंगवास भोगून जामिनावर बाहेर आलेल्या, राष्ट्रवादीत उभी फूट पडली तरी शरद पवारांची साथ न सोडणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना घरातच विरोधाचा सामना करावा लागतोय। त्यांच्या मुलानं अर्थात सनील देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानं माजी गृहमंत्र्यांच्या गृहकलहाची चर्चा सुरू आहे। सलील देशमुखांनी आजारी असल्याचं कारण देत आपला राजीनामा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांकडे पाठवून दिला। मला जे तब्येतीचा त्रास झाला, या त्रास झाल्यानंतर असं कुठंतरी वाटलं की मला काही महिने आपली प्रकृती मजबूत झाली पाहिजे, प्रकृती सुदृढ झाली पाहिजे, म्हणून मी राजकारणातून 2 पाऊल पुढे येत आहे। अजून मला याच्या पलीकडे काय असतं, तुम्ही एखाद्या पक्षाचं समर्थन केलं असतं, माझे 4 पदाधिकारी जास्ती आणले असते आणि अशा पद्धतीचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं असतं, पण नुसती तब्येतीचं हे कारण आहे म्हणून मी त्या ठिकाणी आज स्वतः एकटा आलो आणि या गोष्टीची कल्पना मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी दिली आहे। सलील देशमुखांनी आजाराचं कारण दिलं असलं तरी वडील अनिल देशमुखांवरच्या नाराजीतूनच राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे। काटोल नगर परिषद निवडणुकीच्या समीकरणावरून पिता पुत्रात मतभेद झाले। शेतकरी कामगार पक्षाचे राहुल देशमुख यांच्यासोबत अनिल देशमुखांनी आघाडी केली। राहुल देशमुख आणि त्यांचे वडील वीरेंद्र बाबू अनेक दशकं अनिल देशमुखांचे विरोधक मानले जातात। राहुल देशमुख यांनी सलील देशमुखांविरोधात नुकतीच विधानसभाही लढवली होती। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कोणताही उमेदवार द्यावा, पण राहुल देशमुखांसोबत आघाडी नको अशी सलील देशमुख यांची इच्छा होती। मात्र अनिल देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या मतांना प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं। शेकापसोबत आघाडी केलीच, राहुल देशमुख यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवारही केलं। वडील आपल्या मताला प्राधान्य देत नाहीत, या रागातून सलील देशमुखांनी राजीनामा दिला। गेले काही महिने ते अजित पवारांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा जोरात होती। काही महिन्यांपूर्वी मुंबईत येऊन त्यांनी अजित पवारांची भेट घेतली होती, तर सलील आजारी असताना अजितदादांनी त्यांची भेट घेतली होती। त्यांना राजकारण करताना प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं, त्यामुळे कदाचित देशमुख साहेबांना काय अडचणी आल्या असतील किंवा त्यांना पुढच्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यामुळे कदाचित काय अडचणी आल्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला असावा। या बाबतीमध्ये मी आकाशी म्हटल्याप्रमाणे या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब योग्य तो निर्णय घेतील। खरं तर पुत्रप्रेमापोटी अनिल देशमुखांनी विधानसभेचं तिकीट सलीलला देऊ केलं होतं, मात्र तिथे त्यांना भाजपनं 38,000 मतांनी हरवलं। त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत अनिल बाबूंनी कार्यकर्त्यांची मर्जी राखली, पण मुलाला दुखावलं। देशमुखांच्या गृहकलावर मवियातील मित्रपक्ष ठाकरेंच्या शिवसेनेतून तोलून मापून प्रतिक्रिया देण्यात आली। अनिल देशमुख हे माननीय शरद पवार साहेबांसोबत निष्ठेनं राहणारे आहे। जेल पत्करली त्यांनी, म्हणजे खरं तर काही गुन्हा नसताना तुरुंगात जाणं त्यांनी पसंत केलं। संगनमत असणाऱ्याबरोबर जाणं सलीलने सुद्धा, मला असं वाटतं हे चुकीचं होईल। खरं तर आपण म्हणतो ना, सत्य परेशान हो सकता है, हार नहीं सकता, थोडीशी वाट बघावी लागते। तो पेशन्स, सोशिकपणा, सहनशीलता थोडीशी कमी बऱ्याच जणांमध्ये झालेली आहे। विदर्भात शरद पवारांची राष्ट्रवादी आधीच गलितगात्र झाली, त्यात ऐन निवडणुकीपूर्वी सलील देशमुखांचा राजीनामा हा त्यांना मोठा धक्का असेल। त्याहून मोठा आणि वैयक्तिक धक्का अनिल बाबूंना असेल। यातून पक्ष आणि घर सांभाळण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे। तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।